आर्थिक गुन्हे शाखा नागपूरकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. त्याच्यामध्ये 457/2023 पोलीस स्टेशन धंतोलीमध्ये असा गुन्हा दाखल झाला होता. वेगळे IPCचे कलम्स होते, मुख्यतः 406, 420, 34 IPC आणि 120B. त्याच्यामध्ये आमचे अगोदरची कारवाईमुळे 3 आरोपी तर आम्ही अटक केलेले होते. त्याच्यानंतर अजून शोध घेतला, इंट्रोगेशन केला, टेक्निकल एव्हिडन्सेस चा शोध केला आणि नंतर इन्फॉर्मर्सकडून काही माहिती भेटली की मुख्य आरोपी याच्यामध्ये जे आहे तो मुंबईमध्ये आहे. तर मुंबईची क्राईम ब्रांचच्या युनिटच्या त्यांचा सपोर्ट घेऊन मुंबईमध्ये एक आरोपी ताब्यातमध्ये घेतला आणि तो आरोपी नागपूरमध्ये आणून त्याची PCR घेतलेली आहे. आरोपीचं नाव मोहम्मद जवाद फारुख बोरा आहे आणि ते त्याच्यामध्ये गुन्हा 1 करोडचा होता. त्याच्यामध्ये ट्रेड प्रॉफिट फंड स्कीम अशी आमिष दाखवून हे खूप याच्यामध्ये आरोपी आहे, 12-13 आरोपी आहे आणि संगमत करून ट्रेड प्रॉफिट स्कीममध्ये तुम्हाला खूप लाभ भेटेल किंवा तुम्हाला खूप प्रॉफिट्स मिळेल असा आमिष दाखवून फिर्यादीची फसवणूक केलेली आहे. आणि आतापर्यंत एक फॉर्च्युनर 25 लाखची, एक स्कूटी 1 लाखची आणि नंतर 16 लाख कॅश पण याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. आणि अजून पण आमचा शोध सुरू आहे. अजून याच्यामध्ये आरोपीची नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे आणि पूर्ण दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे. हे डेफिनेटली वन ऑफ द मुख्य आरोपी आहे आणि नागपूरमध्ये हे आला नव्हता. याचा हे पिरामिड स्ट्रक्चर जे आपण म्हणतात, आरोपीचा जे पिरामिड स्ट्रक्चर, हे टॉप लेवलचा आरोपी आहे. त्यामुळे हे मुंबईमध्ये राहत होता. नागपूरचे जे आरोपी आहे, जे कॉन्टॅक्टमध्ये होते विक्टीमसोबत, ते आमच्या आता ते अटक केलेलं आहे आणि ते आता सध्या जेलमध्ये आहे. हे गुन्ह्यामध्ये 1ची फसवणूक झालेली आहे. असाच सेम आमच्याकडे दुसरा पण गुन्हा आहे. तर आमच्याकडे आता सध्या 2 गुन्हे आहे. तर सर्वांना आव्हान आहे, जर हे आरोपी त्यांची पण फसवणूक केलेली आहे, आर्थिक गुन्हे शाखाकडे येऊन तक्रार द्यावी.